श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र, शिवाजी रोड, शाखा क्रमांक 1, दिंडोरी प्रणय। येत्या 28 तारखेपासून दत्त सप्ताहाची सुरुवात होत आहे। या दत्त सप्ताहाची सुरुवात होताना सुरुवातीला आजूबाजूच्या परिसरातल्या असलेल्या ग्रामदेवतांना निमंत्रण आणि मान सन्मान केला जात असतो। तो मान सन्मान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रहरीची सुरुवात सकाळी भूपाळी आरतीनंतर म्हणजे 8 वाजेनंतर भूपाळी आरती होईल। भूपाळी आरतीनंतर पारायणाची सुरुवात होईल। त्या अगोदर प्रहरी दिले जातील। प्रहरी आणि शक्तिपीठांची सुरुवात झाल्यानंतर सामूहिकरित्या 8:30 वाजता पारायणाची सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय होतील आणि त्या दिवशी सामूहिक पद्धतीने सगळेजण एकाच वेळेला महाराष्ट्र, भारतभर आणि देशभर एकाच वेळेला सुरुवात होईल आणि त्यावेळेला लाखोनी सेवेकरी त्या ठिकाणी सुरुवात करतील। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायापर्यंत असतील। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 आणि 6व्या दिवशी 38 ते 43 आणि शेवटच्या दिवशी 44 ते 53। एकूण 53 अध्यायाचा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये आलेले अनुभव आणि दत्त जन्माची कथा ही सांगितलेली आहे। हा अध्याय करत असताना सर्वजण सकाळी एकाच वेळेला म्हणजे आरतीनंतर 8:30ला बसतील आणि 10 पर्यंत पारायण वाचून होईल। या पारायणाचे नियमावली अशी असते की सगळ्या महिला पुरुषांनी म्हणजे महिलांनी विशेषतः आणि पुरुषांनी सुद्धा विशेषतः काळे कपडे घालून येऊ नये, ही पहिले एक बंधन असेल आणि त्या काळे कपडे हे चालत नाही, त्यामुळे काळे वस्त्र चालणार नाहीत। महिलांनी साडीच परिधान करून यावे, पुरुषांनी पांढरा ड्रेस घालून शर्ट पॅन्ट चालते आणि कमरेला बेल्ट सुद्धा नको आणि चामडी वस्तू सुद्धा नको, पायात चांबडे पादत्राणे नको, अशा पद्धतीने याचे नियम असतात। आणि हे वाचत असताना एक वर्णीय अन्न म्हणजे चपाती, भाकरी किंवा अन्य काही असेल तर भात हे एकवर्णीय अन्न खावं लागतं। त्या 7 दिवसामध्ये दुसऱ्याच्या घरचं परअन्न म्हणून आपण काहीही घेऊ शकत नाही त्याला, कारण परअन्नाचे दोष त्याला लागू नये म्हणून परअन्न घेता येत नाही। आणि त्याचप्रमाणे सुरुवातीला म्हणजे पारायण सुरुवात होण्याच्या अगोदर आदल्या दिवशी सेवेकऱ्यांनी 4 कुत्र्यांना, गायींना नैवेद्य दिला पाहिजे। तो नैवेद्य दिल्यानंतरच पारायणाची सुरुवात होत असते, म्हणून असे सगळे नियम त्यात असतात। एकवर्णीय अन्न म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी पोळी भाजी घेतली तर तीच पोळी भाजी 7 दिवस तुम्हाला घ्यावी लागेल। दूध भात घेतला तर तोच 7 दिवस तुम्हाला खावा लागेल। 7व्या दिवशी पारायणाची समाप्ती होईल। पण या सप्ताहामध्ये दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये 8 दिवसाचा असतो, म्हणजे शेवटचा जो 8वा दिवस असतो त्या दिवशी सत्य दत्त पूजन आणि पूर्णाच्या दिवेने महाआरती होऊन महाप्रसाद दिला जात असतो आणि अशा पद्धतीने पारायणाची सांगता होऊन प्रसाद वाटला जातो। पारायण वाचायचे नियम सकाळी 8:30 ते 10:30 असा असतो। सायंकाळी पारायण वाचता येत नाही। पारायण वाचल्यानंतर सायंकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं। त्याला कारण म्हणजे की दिवसभरात आपण कामाच्या व्यापामध्ये काही चुका झालेल्या असतात, त्या चुकांवर निरसन व्हावं म्हणून सायंकाळच्या आरतीनंतर विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं। असा हा पारायणाचा नियम असतो। पारायण पिरियडमध्ये चप्पल, चामडी वस्तू ह्या वर्ज्य असतात, म्हणून ते चामडी एक प्लास्टिक किंवा रबरी चप्पलने आपण पादत्राणे वापरायचे असतात। पारायण वाचायची वेळ सकाळी 5 पासून असते, परंतु सामायिक पारायण असल्यामुळे आरतीनंतर 8:30 ते 10:30 या वेळेत वाचन करावं लागतं आणि या वेळेतच पारायण वाचलं जातं। दुपारी 12 ते 12:30 महाराजांची भिक्षुकीची वेळ असते, म्हणून पारायण त्या पिरियडमध्ये वाचणं बंद केलेलं असतं। दिवसभर आपले प्रहरे आणि इतर सेवा या सायंकाळच्या आरतीच्या अगोदर प्रदक्षिणा असा हा वेळ असतो आणि आरतीनंतर विष्णू सहस्रनाम आणि सूर्यास्तानंतर पारायण वाचत नाही असा नियम आहे। पारायण चालू असताना कुणाकडचं अन्न खाऊ नये यासाठी काही नियम आहेत। पारायण चालू असताना एकवर्णीय तर आपण अन्न घेतच असतो, परंतु पारायण चालू असताना परअन्न म्हणून दुसऱ्याच्या घरचं अन्न आपण ग्रहण करायचं नसतं। पारायण चालू असताना जनन शोध, मृत्यू शोध
या ठिकाणी सुद्धा वर्ज असतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ नये. पारायण चालू असताना काही चुकवतात, जसे की जनन शोच, मृत्यू शोच, नैसर्गिक आपत्ती. अशा वेळेला पारायण करणाऱ्याला पारायण सोडावं लागतं. अशा वेळेला त्या ठिकाणी आपण पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या सेवेकऱ्याकडनं ते पारायण करून घेत असतो. परंतु सेवेकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा मनात किंतु परंतु न ठेवता, काही नुकसान होईल, काही भीती न बाळगता त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, त्याला पर्यायी सेवेकरी त्यांचं राहिलेलं पारायण पूर्ण करत असतो. म्हणून भीती बाळगण्याचं कारण नाही. ज्या वेळेला आपल्याला अडचण असेल तर संबंधित सेवेकऱ्यांना सांगून तुमचं पारायण ते पूर्ण करून घेतलं जातं. आणि ज्या दिवशी काही चुका झालेल्या असतील छोट्या मोठ्या, तर त्यासाठी सायंकाळच्या 6:30च्या आरतीनंतर आपण सगळे सामूहिकरित्या विष्णू सहस्रनाम वाचन होईल आणि त्याच्यामुळे आपल्या झालेल्या चुका निरसन होत असतात. आहारा संदर्भात काही नियम आहेत. पारायण चालू असताना कांदा लसूण हा खायचा नसतो. त्याला कारण असं असतं की बैठक खूप होत असल्यामुळे शारीरिक ऊर्जा निर्माण होत असते. त्याच पद्धतीने कांदा आणि लसूण हे गरम पदार्थ असल्याने शरीराची उष्णता वाढून, पित्त वाढून त्रास होऊ नये म्हणून कांदा लसूण वर्ज असतो. त्याचप्रमाणे पारायणामध्ये झोपण्याची काही नियम आहेत. ते असे की पारायण चालू असताना गादी ही वर्ज असते. भूमीवर एका पट्टीवर काळे अंथरूण बिलकुल वर्ज असतं. एक पट्टी आणि डाव्या कुशीवर आपल्याला पारायण पिरियड चालू असताना झोपायचं असतं, जेणेकरून आपली डावी नाभी चालू होत असते. पारायण करताना संकल्प केला जातो. तो संकल्प राष्ट्रहित, देशहित, केंद्रहितासाठी आणि वैवाहिक, नोकरी, कौटुंबिक वादविवाद या सगळ्यांसाठी हा संकल्प केला जात असतो. समाजासाठी, देशांतर्गत होणाऱ्या वादविवाद, राजकीय घडामोडी हे शांतता लाभावी, नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होऊ नये यासाठी पहिल्या दिवशी पारायणाच्या अगोदर संकल्प केला जातो. तो सामूहिक संकल्प सगळ्यांच्या वतीने पुरोहित सांगत असतो आणि सर्व सेवेकरी त्याचा संकल्प करत असतो.